मेन डोळे फुटण्याची समस्या. नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, मेन डोळे फुटण्याची समस्या दरवर्षी हल्ली वाढत चालली. त्याला आपला दोष नाही, तो निसर्गाचा दोष आहे. ते का फुटतं आणि त्याच्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील ह्याच्यावर मी आज माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, काडी वाढायला लागली. काडी वाढायल्यानंतर आपण सपकेचा दुसरा शेंडा मारला, की असा आपण दुसरा सपकेचा शेंडा मारला. सपकेचा शेंडा मारल्यानंतर हे जे मेन डोळे आहेत, हे मेन डोळे फुटण्याची शक्यता जास्त राहते. बऱ्याच वेळा हा जो डोळा आहे, हा सुद्धा डोळा फुटतो आणि तिथून अत्यंत चांगल्या दर्जाचे बंच बाहेर पडतात. म्हणजे झालेली सूक्ष्म निर्मिती वाया जाण्याचा सुद्धा धोका ह्यात निर्माण होतो. आणि अशा वेळी सर्वसाधारणपणे बागायतदार काम असं करतो की जमिनीतून पोटॅश देतो, वर पोटॅश स्प्रे करण्याचा प्रयत्न करतो. बागायतदार मित्रांनो, ह्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्या, हे उलट्या पेचाचं गणित आहे. आता जो आपण व्हिडिओ बघतोय त्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मेन डोळे फुटायला लागलेत आणि हे मेन डोळे फुटायला लागल्यामुळं तिथून बंच जे तयार झाले ते बाहेर पडायला लागलेत. लक्षात घ्या एक छोटासा फरक, जे मेन डोळे आहेत ते फुटले तर ते चुकीचं आहे. पण वरच्या डोळ्यातून एखादा बंच बाहेर पडला तर त्याची अडचण अजिबात नाहीये. पण जो आपण प्रोटीन मास तयार केलाय तो मात्र अजिबात फुटता कामा नये, ही काळजी आपल्याला घ्यावी लागेल. इथं गणित थोडंसं उलटं आहे. म्हणजे उलट्या पेचाचं गणित आहे असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे अ, नेहमी आपण पेच उजवीकडे फिरवतो आणि आपले जे काय असेल ते नटबोल्ट आपण आवळतो. पण इथं मात्र उलटं आहे. ह्याला जर आपण नेहमीप्रमाणे पोटॅश द्यायचा प्रयत्न केला तर डोळं फुटण्याची संख्या आपल्याला जास्त वाढेल. इथं मात्र आपल्याला काय करायचं आहे, एकरी किमान अर्धा ते 1 किलो युरिया कोणत्याही औषधातून स्प्रेला द्यायचा आहे. मी बरोबर बोलतोय. युरियाची फवारणी आपल्याला 1 लिटर पाण्याला किमान प्रति लिटर पाण्याला 5 ग्रॅमनं ते 3 ग्रॅमनं आपल्याला स्प्रे करायचा आहे. आणि स्प्रे केल्यानंतर ज्या फुटी फुटलेल्या आहेत, त्या फुटी जरी 4 ते 5 पानावरती वाढवून द्यायच्या आणि त्याचा इथं असा टुपीत शेंडा मारायचा आहे. म्हणजे बगल फूट जी निघाली, ती फूट अशी चांगली वाढवून द्यायची आणि त्याचा इथं टुपीत शेंडा मारायचा. असा टुपीत शेंडा मारणे म्हणजे समजतं आपल्याला. आणि मग ही पाठीमागची जी काडी आहे ती आपोआप नवीन डोळे फुटण्याची थांबेल. इथं जर आपण जे फुटायला लागले म्हणून ते जर आपण पुसून काढलं तर त्याच्या खालचा डोळा पुन्हा फुटेल. पुन्हा पुसून काढलं तर त्याच्या खालचा डोळा पुन्हा फुटेल. त्यामुळं ज्या फुटी फुटतायत त्या फुटून द्यायच्या. एक्सेस झालेला नायट्रोजन हा त्यातून बाहेर पडेल आणि मेन डोळे आपले आहेत ते तसेच राहतील. ह्यातून बी जर बागेतले आपल्या जर डोळे फुटण्याची संख्या वाढतच असेल, तर एकरी किमान 1 ते 1.5 किलो युरिया ड्रिपमधून आपल्याला द्यायचा आहे आणि ह्याच काळातला पोटॅशियम सॉनेट असेल, 0050 असेल, सल्फेट ऑफ पोटॅश असेल किंवा वाढ थांबवण्यासाठी जे आपण खतं देतो मॅच्युरिटी येण्यासाठी, ती अजिबात द्यायची नाही आहेत. किंवा 8 ते 10 दिवसासाठी ते सगळं काम बंद करून टाकायचं आणि वेलीला जशी चालत्या तशी चालू द्यायची, फुटू द्यायची. त्याला कोणतंही कंट्रोल ठेवायचं नाही. फुटलेल्या फुटीतून नायट्रोजन एक्सेस झालेला ते निघून जाईल आणि त्याचे शेंडे मारून थांबले, की नवीन डोळे फुटायचे आपोआप थांबतात. त्याचं गणित बागायतदार मित्रांनो थोडंसं उलटं आहे. त्यामुळे हे थोडंसं समजून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार मित्रांनो, संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथून पुढे सुद्धा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. खूप खर्च कमी करा. जास्त खर्च अजिबात करू नका. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सुद्धा द्राक्ष शेती किंवा सगळी शेती करता येते हे आपण वारंवार सिद्ध केलेलं आहे. धन्यवाद.